कामगार कपातीचं टेन्शन भारतामध्ये बऱ्याच उद्योगांनी केलेलं आपल्या निदर्शनास आणलं. कपात अर्थात रिट्रेचमेंट याचं स्पष्टीकरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे. बऱ्याच उद्योगांनी जे नवीन उद्योग सुरू झालेत किंवा जुन्या सुद्धा उद्योगामध्ये IT सेक्टरमध्ये असो किंवा कुठल्याही प्रकरणामध्ये कामगारांना कमी केलं जातं, कपात केली जाते आणि अचानक कुठलेही कारण न देता अवैध पद्धतीने कामगार कपात केली जाते किंवा कपातीच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मग त्याला वेगवेगळी मंदीची कारणं असतील, बेकारीचं सावट असेल किंवा कामगार कपातीच्या अडचणी असतील, मालकाच्या अडचणी असतील, उद्योगाच्या अडचणी असतील, या संदर्भात या सगळ्या गोष्टी या रिट्रेचमेंट अर्थात कामगार कपातीच्या दृष्टिकोनातून पाहाव्या लागतील. मित्रांनो, या विषयाच्या माध्यमातून लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. Analyze the provision related to retrenchment under the Industrial Dispute Act 1947 असाही प्रश्न असू शकतो किंवा डिफाईन द टर्म retrenchment under the Industrial Dispute Act 1947 and examine the condition precedent for valid retrenchment. अर्थात याचा मराठीत अर्थ समजून घ्यायचा असेल तर औद्योगिक कलह आणि नियम 1947 अंतर्गत कपातीबाबत तरतुदी स्पष्ट करा किंवा कपातीबाबत आपले योग्य मत स्पष्ट करा. अर्थात औद्योगिक कलह 1947 अंतर्गत कपात ही संज्ञा स्पष्ट करा वगैरे या माध्यमातून हे येत असतं. काही प्रमुख 6 मुद्द्यांवर चर्चा करत असताना प्रस्तावना असेल, दुसरं कपातची व्याख्या असेल, तिसरं वैध कपात आवश्यक बाबी असतील, चौथं कपाती करता कुठली कार्यपद्धती अवलंबली जाते ते असेल, पाचवं कपातीकरिता विशेष कोणती तरतूद आहे हे या ठिकाणी सांगितलं जाईल आणि 6वा म्हणजे कामगार कपात आणि पुनर्भरती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि सध्याच्या कपातीच्या निमित्तानं कामगारांवर येणारी संकट, त्यांच्यावर येणारे ताण हे कपातीच्या माध्यमातून लक्षात येतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये काही उद्योगांमध्ये कारखान्यांमधून कामगार कपात केली जाते. एका दृष्टीने विचार केला तर असे कामगार कपात हे औद्योगिक क्षेत्रातील मंदीचे लक्षण दर्शवते. कामगार कपात केल्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये बेकारीचे संकट अर्थात सावट तर येतेच, दुसऱ्या बाजूला जर समजून घेतलं तर या क्षेत्रात रोजगाराच्या संधी खूपच कमी असतात. मग मालक असतील, कामगार असतील, त्यांचं व्यवस्थापन असेल, यांच्या बाजूने कामगार कपात म्हणजे अनावश्यक खर्चामध्ये बंधने घालणे असा समज आहे. वाजवीपेक्षा जास्त कामगारांची संबंधित उत्पादनासाठी असलेली संख्या ही कमी लोकांमध्ये जास्त काम करून घेणे हा कपातीचा साधा सरळ अर्थ त्यांनी काढलेला आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वीकृत तत्व सुद्धा या प्रणालीला मानलं जातं. कारण कामगार कपातीच्या या विषय हा फार गमतीशीर प्रकरणाने घेता येईल. तर रिट्रेचमेंट डेफिनेशन सेक्शन 2(100) अंतर्गत कपात म्हणजे काय, कपातीची व्याख्या काय असेल तर कपात म्हणजे कोणत्याही कामगाराची नोकरी जादा कामगार म्हणून मालकाकडून संपुष्टात आणणे, ज्यामध्ये शिस्तभंगाची कारवाई म्हणून संबंधित कामगारांची नोकरी संपुष्टात आणली जात नाही. तसेच पुढील बाबींचा समावेश आपल्याला या निमित्तानं सांगता येईल, ती म्हणजे कामगारांची स्वेच्छानिवृत्ती. हे तुम्हाला कपातीचं कारणामध्ये सांगता येईल. उद्योगामध्ये किंवा कारखान्यामध्ये कामगार, मालक आणि त्यांच्यातले असलेले संबंध यांच्यामध्ये जो करारानुसार गोष्टी झालेल्या असतात त्याच पद्धतीनं निवृत्ती वेतनासाठी तो कामगार निवृत्त कामगार म्हणून ओळखला जातो. तर कामगारांच्या सततच्या आजारामुळे
मुळे नोकरी सुद्धा समाप्त होणे क्रमप्राप्त ठरते. कारण कामगार व मालक यांच्यामधील कामगाराच्या नोकरीचा कालावधी बाबतचा जो करार आहे नूतनीकरण न केल्यामुळे तो करार संपुष्टात आल्यामुळेच कामगारांच्या नोकरीची समाप्ती ही दर्शवली जाते. जे सुरुवातीला मांडण्याचा प्रयत्न झाला तोच की कामगार कपात म्हणजे जादा प्रमाणात असलेल्या कामगारांच्या नोकरीची समाप्ती असा अर्थ निघू शकतो, ज्यामध्ये शिस्तभंगाखाली शिक्षा म्हणून कामगाराची केलेली हकालपट्टी याचा समावेश होत नाही. तर ती कारवाई झाली आणि कपात हा वेगळा मुद्दा आहे. एक न्यायालयीन प्रकरण फार मजेशीर आहे, ते म्हणजे कामगार कपात याबाबत विश्लेषण या केसमध्ये केलेलं आहे. ती केस आहे हाजी इस्माईल सैद विरुद्ध फर्स्ट इंडस्ट्रियल ट्रिब्युनल 1966 ची केस आहे, LLJ 59 कलकत्ताची. तर कामगार कपातीबाबत या प्रकरणामध्ये विस्तृत पद्धतीने असं विश्लेषण केलेलं आहे की ज्या न्यायालयाच्या मते सर्व प्रकारची कामगार कपात ही नोकरीची समाप्ती असू शकते, परंतु सर्व प्रकारची नोकरी संपते कामगार कपात असत नाही. कोणत्याही कारणाशिवाय नोकरीची समाप्ती कारभार कपात होऊ शकत नाही. कपाती करता नोकरी संपुष्टात आणण्याकरता योग्य आणि अवैध कारणे असणे कधीही आवश्यक आहे, कारण त्याशिवाय या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत. आता महत्वाचा मुद्दा अजून एक न्यायालयीन प्रकरणातून तुमच्या लक्षात येईल की बर्सी लाईट्स रेल्वे कंपनी विरुद्ध जोगळेकर 1957 ची ही केस आहे, LLJ 243 SC. या सुद्धा कामगारांच्या कपातीच्या संदर्भात प्रकरणामध्ये असा निर्णय दिला गेला की विधिमंडळाने कोणत्याही कारणास्तव ही शब्दरचना करण्यामागे हेतू असा की मालकाने जादा असलेले कामगार कपात याबाबत काही कारण असेल तरी कपात या व्याख्येमधील शटी व म्हणजे अर्थ काय घेता येईल तर शर्थी आणि अटी याचे मालकाने पालन केले पाहिजे. केवळ संख्यात्मक विचार करून कामगार कपात करणे हे अनिष्ट प्रथा आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन व कामगारांची संख्या विचारात घेऊन जर एखादा कामगाराची नोकरी संपुष्टात आणणार असाल तर एक प्रकारे कामगारांना नोकरीवरून काढून टाकणे हाच हेतू असू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैध कपात. या अधिनियमात मालकाने कामगारांच्या कपातीपूर्वी कलम 25 मधील तरतुदीचे पालन करणं आवश्यक आहे. ते म्हणजे कामगाराला कपातीबाबतचे कारणासहित 1 महिना आधी लेखी नोटीस देणे, जर मालकाला 1 महिन्याची लेखी नोटीस देणे आवश्यक असेल तर मालकाने नोटिशी ऐवजी 1 महिन्याचे पूर्ण वेतन देणे, आणि 3 जर अस्तित्वात असलेल्या करारामध्ये कपातीबाबतच्या तारखेचा उल्लेख असेल तर अशा प्रकरणामध्ये नोटिसीची आवश्यकता नाही. आणि 4 कपातीच्या वेळी जर कामगाराला रक्कम दिली असेल व पूर्ण झालेल्या प्रत्येक वर्षाला 15 दिवसाचे वेतन 6 महिन्यापेक्षा जास्त किंवा 12 महिन्यापेक्षा कमी पूर्ण केले असेल तर 1 वर्ष मानून 15 दिवसाचे वेतन अतिरिक्त रक्कम म्हणून दिले. आणि ज्या कामगाराला किंवा कामगारांना कपातीबाबत लेखी नोटीस दिली असेल त्या नोटिशीची एक प्रत समुचित शासनाला सादर करणे बंधनकारक. आणि याच्यातला 4था मुद्दा आहे कपाती करिता कार्यपद्धती कलम 25G नुसार. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये कामगार कपात जर करायचे असले तर कपातीसाठी असलेला कामगार जर भारतीय नागरिक असला आणि तसंच कामगार आणि मालक यांच्यामध्ये कोणताही करार नसेल, संबंधित उद्योगामध्ये तो कामगार शेवटी कामगार म्हणूनच उद्योगामध्ये नोकरीस रुजू झाला असेल अशा कामगार प्रथमतः कामगार कपातीस पात्र ठरतो. म्हणजे या अंगाने सुद्धा कॉमर्स या शैक्षणिक शाखेमध्ये कॉस्टिंग हा विषय आहे, ज्यामध्ये स्टॉक बाबत 2 पद्धती आहेत. फर्स्ट म्हणजे पहिला म्हणजे माल पहिल्यांदा आला असेल तर तो प्रथमतः वापरला पाहिजे आणि गोडाऊन मधून प्रथमतः बाहेर काढला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जो माल गोडाऊन मध्ये शेवटी आला असेल तो माल गोडाऊन मधून प्रथमतः बाहेर काढला पाहिजे. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. कारण कामगार कपातीबाबत जी पद्धत आहे ती लिफो म्हणजे
लिस्ट इन फर्स्ट आउट या पद्धतीवर आधारित आहे. जी व्यक्ती कारखान्यात शेवटी रुजू झाली असेल ती व्यक्ती कपातीचे प्रथम व्यक्ती असेल. थोडक्यात कपातीबाबत लास्ट फर्स्ट आउट स्वीकारले गेलेले आहे. कपातीकरिता विशेष तरतुदी कलम 25 हे 5वा महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे मालकाने कामगारास 3 महिने आधी कपातीबाबत कारणासह लेखी नोटीस दिली असेल किंवा नोटिसीचा कालावधी समाप्त झाला असेल किंवा नोटिशीशिवाय नोटिसीचा कालावधी समाप्त असेल किंवा नोटिशीच्या कालावधीचा पगार वेतन दिले असेल, केलेल्या अर्जावरून समुचित शासकीय शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने परवानगी शासकीय राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केल्या असेल. मालकाने विहित नमुन्यामध्ये कारणासहित कपातीबाबत परवानगी मागणारा अर्ज केला असल्यास आणि अशा अर्जाशी संबंधित कामगारास प्रत दिली असल्यास किंवा उपरोक्त अर्ज केल्यानंतर समुचित शासन कपातीबाबतचा संबंधित हितसंबंधाचा विचार करून योग्य वाटल्यास मालकाला कामगार कपातीबाबत पूर्व परवानगी देईल. या परवानगीचे प्रत मालकाला देण्यात येते. जर कपातीबाबतचा अर्ज मालकाने केला नसल्यास किंवा कपातीबाबतचा अर्ज फेटाळला गेला असल्यास ज्या दिवशी कपातीबाबत नोटीस दिली असेल त्या तारखेनंतर केलेली कोणतीही कपात ही बेकायदेशीर असेल आणि संबंधित कामगार अशी नोटीस मिळालीच नाही याप्रमाणे नोटीसच्या कालावधीकरता पूर्ण वेतनासाठी प्राप्त. जर समुचित शासनाचे समाधान झाले किंवा अपवादात्मक परिस्थिती उद्भवली, उद्योगामध्ये अपघात किंवा मालकाचा मृत्यू इत्यादी झाला तर कलम 25 या अंतर्गत तरतुदी संबंधित उद्योगाला लागू होणार असा आदेश दिलेला आहे. आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कामगार कपात आणि पुनर्भरती कलम 25 जेव्हा मालक उद्योग किंवा कारखाना कामगारांच्या नव्याने भरती करेल तेव्हा कपात केलेल्या कामगारांना प्रथम प्राधान्य देईल. याचा अर्थ मालक कामगार कपात केल्यानंतर भारतीय नागरिक असलेल्या कामगार भरतीसाठी प्रस्ताव ठेवेल तेव्हा नोकरीमध्ये कपात झालेल्या कामगारांना इतर व्यक्तीपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाईल. याच्यावर एक केस आहे. केस लॉ फार महत्वाचे आहे. न्यायालयीन प्रकरण हे ओम ऑइल अँड ऑइल सीड्स विरुद्ध कंपनीचे कामगार असे आहे. या न्यायालयीन प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की जर कामगार कपात ही योग्य असेल तर कपातीबाबतची नुकसान भरपाई व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अतिरिक्त भरपाई मिळण्यास संबंधित कामगार पात्र असणार नाहीत. असे हे आणि मोहनलाल विरुद्ध भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सुद्धा केस आहे. धन्यवाद. कमेंट